नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आपण रिपेअर करणार आहोत ही तुटलेली काच। हे क्रॉकरी युनिट मी जेव्हा किचन रिनोव्हेट केलं तेव्हा केलेलं आणि अगदीच 2-3 दिवसात मावशीकडून चुकून ती काच फुटलेली आणि तेव्हापासून गेले 4-5 महिने झाले मी काच रिपेअरिंग वाल्या माणसाला किंवा त्यांना बोलवतेय पण कोणीच आलेलं नाहीये। त्यामुळे मग म्हणलं आपणच काहीतरी जुगाड करू। तर बघूयात आता मी ह्याचं काय करते आहे एक्झॅक्टली। मी एवढा उद्योग करते तर आहे पण मला माहित नाही हे खरोखर काचेवर चिटकणार आहे की नाही। त्याच्यात फेविकॉल वगैरे सगळ्या गोष्टी टाकणार आहे पण तरीही काचेवरती किती सपोर्ट करेल आणि काय होईल माहित नाही। आता एवढं असं माझं कागदाचं भिजवून त्याचं मस्तपैकी असं कागदाचं वाटण कागदाचं व्हॉटएव्हर जे काय मिक्सचर आहे ते बनवून झालेलं आहे या पद्धतीचं। आता त्याच्यात मी थोडंसं व्हाईट सिमेंट टाकणार आहे, सिमेंट आणि फेविकॉल टाकणार आहे, त्यानंतर कलर टाकेल आणि मग स्टिक करून बघूयात काय होते। संपूर्ण करायचा विचार होता पण बघूयात आता त्याआधी चिटकतंय का नाही। त्यामुळे आधी थोडासा प्रयोग केलेला आहे, तो जो सक्सेसफुल झाला तर त्यानंतर बघूयात पुढची प्रोसेस कशी करू की नको करू की मला जमतंय नाही जमतंय, मी केलेलं नाहीये। त्यामुळे बघूयात आता हा माझा प्रयोग सक्सेसफुल झाला तर चांगली गोष्ट आहे, मला खूप बरं वाटेल। म्हणजे ही काच जरा तरी चांगली दिसेल। मला माहिती आहे फुटकी काच घरात ठेवली नाही पाहिजे पण मी बरेच दिवस झाले काचवाल्यांना बोलवते, बरेच दिवस नाही ॲटलिस्ट 4-5 महिने झाले आहे मी त्यांना बोलवते पण ते येत नाही। पण ते येऊसपर्यंत काहीतरी जुगाड आणि ते अजिबात छान दिसत नाही। सो बघूयात आता होतंय की नाही, तर चाललं तर चांगली गोष्ट आहे। मग येऊ जेव्हा वाटेल तेव्हा काचवाला आले की आपल्याला शेवटी काच रिपेअर करायचीच आहे। लेट्स सी। हा तो कागदाचा लगदा आहे जो आपण मिक्सरमधून काढलेला आहे। साधारण काल संध्याकाळीच मी भिजवलेलं पेपर्स, आपले न्यूजपेपर जे आहे ते पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आणि त्यानंतर आज सकाळी मिक्सरमधून काढलेले आहे। इथे थोडेसे बाउल्स घेतलेले आहेत, 2 थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात, कारण मला हे व्हाईट सिमेंट ही ॲड करायचं आहे, फेविकॉल ॲड करायचं आहे जेणेकरून ते स्टिक होईल काचेवरती। आणि त्यानंतर हे कलर्स आहेत, सो हे कलर्स वगैरे थोडंसं फिनिश द्यायला किंवा कलरफुल काम करण्यासाठी हे कलर्स आहेत ह्याच्यात। चलो लेट्स स्टार्ट। आपण सुरुवात करूयात। तर आधी छोट्याशा बाउलमध्ये प्रयोग करून बघते। त्यामुळे ह्याच्यात हा कागदाचा लगदा घेतला आहे, त्याच्यात थोडंसं व्हाईट सिमेंट ॲड करते आणि फेविकॉल। मला वाटतंय किचन ऑलमोस्ट म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या ग्रे आणि ब्लू स्टोन मधले, त्यामुळे पहिला कलर मला असं वाटतंय ब्लू किंवा ग्रे करावा मी। बघूयात म्हणजे मी पण पहिल्यांदाच प्रयोग करते, लेट्स सी काय होणार आहे, मला पण माहित नाही। बऱ्यापैकी फेविकॉल ॲड करून घेतलाय आणि मला वाटतंय मी पहिले ग्रे कलरच करावा। त्यासाठी थोडासा ब्लॅक आणि व्हाईट घेते कारण माझ्याकडे ग्रे कलर नाहीये, ॲक्रेलिक कलर्स आहेत हे। आणि आता त्यानंतर हा व्हाईट कलर आहे तो ॲड करते। मी मेजरमेंट आता सध्या जरी नाही सांगते कारण माझंही पहिला अटेम्प्ट आहे हा, पण बघूयात कसं कसं हळूहळू वर्क आउट होते। थोडा फेविकॉल मला वाटतंय घालावं म्हणून मी अजून फेविकॉल घालते त्यात। सो आधी मेजर जिथे जिथे काच फुटलेली आहे आणि ज्याची शक्यता आहे पडायची तिकडे स्टिक करायचा प्रयत्न करते। थोडं पाणी जास्त झालंय मला असं वाटतंय, व्हाईट सिमेंट टाकावं की काय, थोडंसं ॲडच करते व्हाईट सिमेंट। आता जरा ठीक झालंय। तर बऱ्यापैकी माझं स्टिक झालेलं आहे पण मला आता प्रश्न पडलाय की ते स्टिक आत्ता झालंय पण सुकल्यानंतर खाली पडते का नाही। हो मला माहिती आहे की खूप उशिरा पडलाय मला हा प्रश्न, पण पडलाय आता। सो पुढचं करायआधी मी हे आजच्या दिवस त्याला व्यवस्थित ड्राय होऊ देणार आहे आणि त्याचा नेक्स्ट डे काय रिझल्ट येतोय ते बघणार आहे आणि मग पुढचं काम करणार आहे।
आज फक्त ह्या ग्रे कलरने जे आहे तेवढे मी लाईन करून घेणार आहे. सो मग जिथे जिथे क्रॅक गेले आणि आतमध्ये मी जो सेलोटेप लावलाय ह्या पद्धतीनं सेलोटेप आहे तो इकडनं दिसतोय, त्यामुळे मग त्या पॅचवरती मी मोस्टली अशा लाईन्स बनवून घेतली आहे आज तरी, आणि बऱ्यापैकी स्टिक झालंय त्याच्यावर. सो होपफुली उद्यापर्यंत ते राहील आणि मग बघूयात उद्या काय होतंय. माझ्यासारखे इम्पेशंट लोकांनी हे काम नाही करावं, कारण की मी उद्या करणार होते ते आजच सुरू केलेलं आहे. तर इथे मी आता ब्लू कलर ॲड केलेला, ॲक्रेलिकवाला जो ब्लू कलर असतो हा ॲड करून ह्या साईडला दिलेला आहे आणि मला आवडतंय, छान दिसतंय थोडंसं असं ब्राईट कलरमुळे. लेट्स सी पुढे काय होतं आहे, राहणार आहे की नाही उद्यापर्यंत मला माहीत नाही, बघूयात आपण काय होतंय. सो मी तुम्हाला सांगेल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा की माझा एंड आउटपुट काय होणार आहे, आणि प्रे करा प्लीज की माझं एंड आउटपुट छान निघावं म्हणून. चलो इथे आहे का तू आता? काय उद्योग आज? वा काय प्रकार आहे हा? मी एवढंच करून झोपणार होते, म्हणजे सुकल्यावर बघू वर्क होतंय की नाही, परत आली आणि मला कंट्रोलच नाही झालं. असं वाटतंय करून टाकावं, कसं ते बघू. सगळं पडलं तर उद्या काढेल. पण छान दिसतंय का? चांगलं दिसतंय. तर माझा प्रयोग जरासा सक्सेसफुल, जरासा नाही ऍक्च्युअली सक्सेसफुल झालाय. आता ऑलमोस्ट 7 ते 8 दिवस झाले आणि हा ह्याच्यावरती टिकून राहते. सो आज पुढचं ह्या बाजूचं करणार आहे मी. तर इथे हे आदित्य मळतोय. कोणता शेड बनवतोयस तू नक्की? तू टाकले मला माहित नाही. ह्या पद्धतीनं मस्त असं झालंय कडक कडक. आता मला असं वाटतंय राहील तरी ते त्याच्यावरती, बघूयात आता. झालंय का? अर्धा तास झाला मळतोय. अर्धा तास 10 मिनिट पण नसेल झाले ते करतोय. मी किती कष्ट केले ते मिक्सर मधून काढायला, किती वेळ गेलाय माझा. कोण उद्योग सांगते करायला? अरे बाबा कोण सांगतं, म्हणजे युट्यूबर आहे मी, युट्यूबर, क्रिएटिव्ह युट्यूबर. मग तू कर ना हे. अरे पण तुला असं वाटतं ना की तू यावंस असं माझ्या व्हिडिओज मध्ये, तुझं कौतुक व्हावं. नाही वाटत होतं मला आजपासून काही. हे भासना एवढं कणिकने चपात्या केल्या असत्या. तो कलर खूप घाण दिसतोय, पण मी करायच्या आधी नाही सुचलं तुला? तू ब्लॅक टाकला, तू व्हाईट सांगितला. आणले ना? हा दे. कसं करायचं पण? हा तसंच जरा पातळ लेअर कर, पण नाही तर निघून येईल. गुड. मलाच करावं लागलं ना शेवटीच. तू करते संपा आलं का मग? सुरुवात पण मीच केली, कळलं? अर्धवट काम सोडायचे फक्त आणि मला द्यायचे करायला. काय तो शेड मॅच होईल. तेच म्हणतो तुला, डार्क पाहिजे, तू त्यात व्हाईट ऍड करतीये. झाला रे मॅच? नाही झाला ना, झाला. हे बघ मला तर नाही वाटत. तुला काहीच वाटत नसतं. पुन्हा काय करते पुन्हा आता? आता इथे हा शेड जरा माझा डिफरंट झालाय, त्यामुळे शेड मॅच करायचा प्रयत्न करते. माहित नाही सेम शेड होणार की नाही, बघूयात काय. बघ नाही जमत सांग मला, इथंच आहे मी. सांग ना मग. हा आहे का तो कलर? हो आहे ना यार, वेगळाच होतोय. काय काय सगळीकडेच वेगळा आहे ना. एवढं सगळं पण वेगळं कसं काय देऊ? एकाच क्वांटिटी मध्ये जास्त बनव आणि तोच दे. यूज युअर ब्रेन्स. संपलाय पांढरा कलर. आता काय टिपके मारते बोल. हा हे छान आहे. तू डोकं घे रे बाजूला. करू बस काय? त्याचा कुठं डोकं वापरती खूप गोष्टीत. हा 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 हा. काय करते इथे? अँटिक पीस बनवते. वा नाही छान दिसतंय ते. असं म्हणावंच लागेल ना आता.